प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मंजिरी आणि शिवनाथ मध्ये झालेलं युद्ध। आणि त्या युद्धामध्ये आपण पाहतो माया सुद्धा अडकलेली असते आणि हा सर्व खेळ माया सुरू करते। मंजिरीच्या सांगण्यावरून मायाकडच्या शक्ती माया वापरून शिवनाथला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते, परंतु मंजिरी विसरते की माया ही मंजिरीच्या बाजूने म्हणजे आपण पाहतो की वाईट शक्तीच्या बाजूने उभी आहे आणि त्यामुळे शिवनाथच्या बाजूने असणारी महागौरीची शक्ती मात्र नक्कीच आता मंजिरीचा अंत जवळ करणार आहे। प्रेक्षकांनो, आपण पाहतो शिवनाथने दिव्य कासव हा निर्माण केलेला असतो आणि त्यानंतर मंजिरीचा थरकाप उडतो। मंजिरी खूप जास्त घाबरते, परंतु त्यानंतर जे काही घडतं ते मात्र शिवनाथला अनपेक्षित असतं। यावर आपण पाहतो की शिवनाथ विचार करू लागतो की हे घडलं कसं, कारण की मंजिरी तर पिंजऱ्याबाहेर तिची शक्ती वापरू शकत नाही, तर मग हे होऊ कसं शकतं, इथे आग कशी लागू शकते। इतका भयानक स्फोट तिथे झालेला असतो आणि यामध्ये मात्र शिवनाथ अडकलेला असतो। याची कल्पना ना मीराला असते ना अंबिकाला, परंतु इकडे आपण पाहतोय महागौरीची साथ ही आपण पाहतो की शिवनाथला असल्यामुळे शिवनाथची सुटका तिथून होईलच, परंतु त्या कासवाचं रक्षण करणं हे जास्त महत्त्वाचं असतं, कारण की ते कासव आता तळीगावच्या नदीकाठी जाणार आहे आणि त्यानंतर तिथे प्रगट होणारं जे दिव्य कासव आहे त्यातूनच मंजिरीचं रहस्य उलगडणार आहे आणि त्यानंतर कोणीच मंजिरीच्या अंताला थांबवू शकत नाही। परंतु मंजिरी विसरते की हा जो पिंजरा असतो तो रुद्रकेतूच्या अस्थिपासून बनलेला आहे, त्यातून मंजिरीची सुटका होणं अशक्य आहे, परंतु तरी सुद्धा मंजिरी पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत असते। प्रेक्षकांनो, हा आलेला मालिकेत ट्विस्ट एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे। आपण प्रत्येक जणच मंजिरीचा अंत पाहण्यासाठी उत्सुक आहोत, परंतु ज्या गोष्टी घडणार आहेत त्या धक्कादायक असणार आहेत। एक नवा अध्याय सुरू होणार की मंजिरीचा अंत होऊन जे ग्रहण गुरव आणि रामपुरे कुटुंबावर लागलेलं आहे ते संपणार हे आपल्याला पाहायला मिळेल। तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। तर आपण पाहतोय की इकडे अथर्व आणि अंबिका बोलत असतात, परंतु अंबिका ही अथर्वला समजावत असते, अथर्व जे काही घडलं आहे तो एक नियतीचा भाग होता आणि त्यामुळे तुम्ही या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त आता तुम्हाला मंजिरीचा अंत कसा जवळ करता येईल हे तुम्ही पाहायला पाहिजे, त्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। मीराने आतापर्यंत सगळं काही सांभाळून घेतलं आहे, आता तुमची साथ मीराला असायला हवी, असं मात्र अंबिका स्वतःहून आपण पाहतो की अथर्वला समजावून सांगते। अथर्वला आता गोष्टी पटलेल्या असतात आणि त्यानंतर जे काही अथर्वच्या मनात होतं अथर्व अंबिकाला बोलून दाखवतो, परंतु जी खंत अथर्वच्या नेहमी मनात चलत असते की तो अंबिकाला वाचू शकला नाही, परंतु त्याचंही उत्तर अंबिकाकडे असतं। अंबिका म्हणते की हाच तर नियतीचा खेळ होता, कारण की मंजिरीचा अंत मीराच्या हातनंच होणार होता आणि त्यामुळे मीराला या घरात आणणं हे आवश्यक होतं। जे घडलं त्याचा विचार न करता आता पुढे आपल्याला काय करायचंय याचा विचार आपण करायला पाहिजे, असं मात्र अंबिका अथर्वला सांगत असते। त्यानंतर आपण पाहतो की माया ही त्या ठिकाणी गेलेली असते, गुहेच्या ठिकाणी माया पोहोचलेली असते आणि तेव्हा तिथे मीरा सुद्धा पोहोचते। मीरा पाहते तर तिथे एक सापळा पडलेला आहे, तिथे खड्डा खणलेला आहे, तेव्हा मात्र मीराला माया दिसत नाही आणि याचा फायदा मात्र माया घेते। माया म्हणते, वा म्हणजे छान आहे, हे सगळं पाहिलं तर तिने पाहू दे, परंतु मी तिला दिसत नाहीये। परंतु त्यानंतर जे काही मीरा बोलते त्यामुळे मायाला खूप भीती वाटू लागते आणि तिला असं वाटतं की आता मी संकटात सापडणार आणि त्यामुळे ती आता मंजिरीकडे निघालेली आहे, कारण की मीरा म्हणते की हा सापळा कुणाचा असेल आणि हा अशा पद्धतीने कधीच इथे नव्हता, तर मग आता का आहे, कारण की मंजिरी तर कैदेत आहे, तर मग हे कोणी केलं असा प्रश्न मीराच्या मनात येतो आणि ही गोष्ट लवकरात लवकर बाबांना समजायला पाहिजे असं सुद्धा मीरा विचार करत असते। ताईला सुद्धा याबद्दल सांगायला पाहिजे असा मीराचा विचार असतो आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की माया घाबरल्यामुळे तिथून ती मंजिरीकडे निघालेली असते। इकडे आपण पाहतो की शिवनाथकडे आता तो दिव्य कासव असतो, पंचधातूपासून मिळालेला तो कासव आता तळीगावच्या नदीकाठी सोडायचा असतो आणि त्यानंतर मोठं रहस्य हे मंजिरीच्या अंताचं मिळणार आहे। प्रेक्षकांनो, यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मीरा सुद्धा त्या दिशेने निघालेली असते आणि त्यानंतर मात्र माया ही मंजिरीजवळ पोहोचते। इकडे शिवनाथ विचारच करत असतो आणि माया तिथे आल्यानंतर आपण पाहतो की शिवनाथ एका वेगळ्या साधनेत असतो आणि याचाच फायदा घेऊन मंजिरी मात्र मायाला बोलत असते। ती सांगते की मॅडम, मी जेव्हा तिथे गेले होते त्यानंतर मात्र तिथे मीरा सुद्धा आली होती आणि मीराने तो सापळा पाहिलेला आहे,
तेव्हा मात्र मंजिरी विचारते की तिने तिथे तुला पाहिलं नाही ना? तेव्हा मात्र माया म्हणते की नाही, माझ्याकडे शक्ती होत्या आणि मी तिला दिसत नव्हते, परंतु तिला अनेक प्रश्न पडले आहेत. आता ती मला काहीतरी त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तेव्हा मात्र मंजिरी चिडते. ती म्हणते, मूर्ख आहेस का तू जर दिसलीस नाहीस तर तिला तुझ्यावर संशय का येईल? आणि त्यानंतर मात्र मंजिरी मायाच्या शक्तीचा वापर करण्याचा सल्ला तिला देते. परंतु मायाला कळत नसतं की मी माझ्या शक्ती कशा वापरू. मला काहीच कळत नाहीये. मी कोणत्याही वस्तूला स्पर्श करू शकत नाहीये. मला कळत नाहीये की मी शक्तीचा वापर कसा करू. आणि त्यानंतर मंजिरी सांगत असते की शांत राहा, मी तुला समजावते. आता मात्र मंजिरी मायाला शक्ती कशा वापरायच्या हे सांगत असते. आणि त्यानंतर इकडे आपण पाहतो की मीरा सुद्धा अंबिकाला भेटते आणि जे काही घडलं आहे त्यावर अंबिका, अथर्व आणि मीरा विचार करत असतात. आणि त्यानंतर मात्र अंबिका म्हणते की हे सगळं घडलं, परंतु मंजिरी तर कैदेत आहे, तर मग हे कोणी घडवलं असणार? आणखीन त्या गुहेमध्ये कोणी होतं का? तेव्हा मात्र मीरा म्हणते की मला तिथे कोणी दिसलं नाहीये. आणि यावर विचार करण्यासाठी ते सगळेजण घरी येतात. आणि घरी आल्यानंतर त्यांना समजतं की माया सुद्धा घरात नाहीये. बराच वेळ झालं माया घरात नाहीये. आणि त्यावरून नर्मदा आणि अनन्या सुद्धा विचार करत असतात, कारण की अजितने अनन्याला सांगितलेलं असतं की घरामध्ये माया नाहीये, अथर्व नाहीये, मीरा नाहीये आणि मंजिरी मामी सुद्धा नाहीयेत. म्हणजे नक्कीच त्या मीराने काहीतरी केलं असणार. आणि तेवढ्यातच त्यांना दिसतं की मीरा आणि अथर्व घरी येत आहेत. आणि त्यामुळे अनन्या चिडते. ती म्हणते, दादा तुमचं काय सुरू आहे? मला सांग, माझी आई कुठे आहे? कारण की मला असं वाटत आहे की आई घरात नाहीये, आई आश्रमात सुद्धा नाहीये आणि तुला ती कुठे आहे हे नक्कीच माहिती आहे. आणि त्यानंतर अजित सुद्धा म्हणतो, हो, ती माया सुद्धा कुठे? तिला सुद्धा तुम्ही काही केलंय का? आणि तेव्हा मात्र अथर्व चिडतो. तो म्हणतो, माझा काय संबंध मायाशी? मला नाही माहितीये. आणि अनन्या, मी तुला सांगितलं ना की आई जिथे गेलीये तिथे नेटवर्क नाहीये आणि दुसरं काही नाहीये, आई तिथेच आहे, मी तुझं आणि आईचं बोलणं करून देतो, असं काहीतरी उत्तर देऊन अथर्व मंजिरीबद्दल बोलायला टाळतो. परंतु मीराच्या लक्षात येतं की माया घरात नाहीये. म्हणजे नक्कीच मायाने तिथे जाण्याचा प्रयत्न केला असेल का? मंजिरीने मायाला तिथे जायला सांगितलं असेल का? आणि हे सगळं मायानेच केलं असेल का? असे अनेक प्रश्न हे मीराच्या डोक्यात येत असतात. आणि त्यावर अंबिकाही म्हणते की बहुतेक असंच काहीतरी घडलं आहे आणि यावर आपलं लक्ष पाहिजे. लवकरात लवकर माया कुठे आहे हे आपण शोधायला पाहिजे. प्रेक्षकांनो, आता मात्र आपण पाहतो की अथर्व आणि मीरा सुद्धा मायाचा शोध घेत असतात. आणि त्यानंतर मात्र मीरा याबद्दल जे काही घडलं आहे त्या बाबांना कळायला पाहिजे आणि म्हणून ती शिवनाथकडे जायला निघालेली असते. तोपर्यंत माया इकडे पोहोचली आहे आणि ती तिच्या शक्तीचा वापर करण्यासाठी ती मंजिरीला विचारत असते. कारण की मंजिरी म्हणते की आता तो कासव हा बनला आहे, तो कासव लवकरात लवकर शिवनाथच्या हातातून नष्ट करायला पाहिजे, नाहीतर मी माझा अंत थांबवू शकणार नाही. तळीगावमध्ये जाण्या अगोदरच तो कासव नष्ट झाला पाहिजे, असं मंजिरीचं म्हणणं असतं. आणि त्यावर आपण पाहतो मंजिरीला स्वतःची सुटका सुद्धा करून घ्यायची असते. आणि त्यामुळे मंजिरी ही मायाला सांगत असते की असा काही प्रहार कर, अशा काही शक्ती तुझ्या हातामध्ये निर्माण कर की जेणेकरून हा पिंजरा नष्ट होईल. आणि तेव्हा मात्र माया वेगळाच विचार करू लागते आणि तिला कळत नाही तिच्या शक्तीचा कोणता प्रभाव हा इथे व्हायला पाहिजे. आणि तेव्हा माया मात्र सगळीकडे आग निर्माण करते आणि ती आग एवढी प्रचंड असते, शिवनाथ सुद्धा गोंधळून जातो. अशी आग इथे लागणं म्हणजे अशक्य आहे. मंजिरी तर पिंजऱ्यात आहे, तर मग आग कोणी लावली? इथे कोण आहे? इथे कोणती तरी अदृश्य शक्ती आहेच, असा शिवनाथला अगोदरपासूनच संशय आलेला असतो. आणि जेव्हा आग लागते तेव्हा संशय हा खरा झालेला आहे हे शिवनाथच्या सुद्धा लक्षात येतं. परंतु ती व्यक्ती कोण आहे, इथे कोणती शक्ती आहे हे शिवनाथला कळत नाहीये. शिवनाथ हातामध्ये कासव घेऊन उभा असतो आणि त्या कासवाचं रक्षण करण्यासाठी त्याची धडपड असते. मंजिरी मात्र त्या कासवाकडे लक्ष ठेवून असते. ती मायाला सांगत असते की मी तुला पिंजरा नष्ट करण्यासाठी सांगितलंय, परंतु माया सांगते की माझ्याकडच्या कोणत्याच शक्तीने हा पिंजरा नष्ट होऊ शकत नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की मंजिरी म्हणते की ठीक आहे, पिंजरा नष्ट करू शकत नाहीस, परंतु त्या शिवनाथच्या हातातला कासव तू घ्यायचा आहे. आता मात्र शिवनाथ सहजासहजी हातातून कासव सोडणार नाही हे मंजिरीच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र मंजिरी मायाला सांगते की तू शिवनाथवर प्रहार कर, तुझ्या शक्तींना तुझ्या हातामध्ये एकत्रित कर आणि त्याचा प्रहार शिवनाथवर होऊ दे, जेणेकरून शिवनाथच्या हातातनं तो कासव पडेल. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो की शिवनाथ फक्त त्या कासवाचं रक्षण करत असतो. स्वतःवरचं संकट सुद्धा त्याला दिसत नाही, कारण की आजूबाजूला सगळीकडे आग लागलेली असते आणि शिवनाथ सुद्धा एका गोल रिंगणामध्ये असतो आणि त्यामुळे तिथून बाहेर पडणं त्याच्यासाठी अशक्य होत असतं.
परंतु तरी सुद्धा कासवाचं रक्षण करणं हे किती महत्त्वाचं आहे याची जाणीव त्याला असते. कारण की लवकरात लवकर हा कासव हा तळीगावच्या नदीकाठी पोहोचला पाहिजे, तेव्हाच या मंजिरीचा अंत होऊ शकतो. आणि त्यामुळे शिवनाथ आता फक्त त्या कासवाचं रक्षण करण्यासाठी त्याच्या शक्ती वापरत असतो. आग खूप प्रचंड असते आणि इकडे मात्र माया तिच्या शक्तींना एकत्रित करून ती मात्र शिवनाथवर प्रहार करते. आणि तेव्हा मात्र शिवनाथ हा खाली पडतो आणि त्याच्या हातातला तो कासव सुद्धा निसटतो. आणि तेव्हाच शिवनाथ मात्र महागौरीला हाक देतो, माते वाचव, आत्तापर्यंत जेवढी मेहनत आम्ही घेतली आहे ती व्यर्थ होईल, त्या कासवाचं रक्षण कर, असं मात्र शिवनाथ महागौरीला साथ देत तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, लवकरच शिवनाथ त्याच्या शक्तीने त्या आगीला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर त्या कासवाचं पुढे काय होईल हे आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि त्यानंतर अंबिका आणि मीराला जे काही मायाबद्दल कळालं आहे ते सत्यात आणून त्यांना मायाचा अंत करता येईल की नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका खूपच रंजक वळणावर आलेली आहे. मंजिरीचा अंत समोर आहे, परंतु स्वतःला वाचवण्याची धडपड मंजिरीची दिसून येत आहे आणि यासाठी तिने मायाला मात्र तिच्या मदतीला बोलवलेला आहे. तर आता प्रेक्षकांनो, माया कासव मिळू शकते की महागौरीची साथ मिळून शिवनाथला तो कासव जपता येतो हे आपल्याला पाहायला भेटेल. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.